नमस्कार, मी परी तेलंग आणि आज मी नाशिक जवळ इथे त्र्यंबकच्या जवळ असलेल्या तुम्ही बघताय तसं श्रीमद भागवत सृष्टी इथे आले आहे। आजचा माझा दुसरा दिवस आहे, मी राहायला आले आहे। आपल्या भारताला खरं तर आपली ग्रंथ संपदा फार फार विलक्षण आहे, अद्भुत आहे। संत वाङ्मयाचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि हे सगळं खरं तर आपण वाचलं पाहिजे। माझ्याकडनंही वाचलं गेलं नाहीये, मी कबूल करते, पण काही विशेष संतांचा आशीर्वाद असलेली, कृपाप्रसाद असलेली मंडळी आपल्यासाठी तरुण पिढी, एक उत्तम चांगली तरुण पिढी, संस्कारित पिढी घडवण्यासाठी काही मंडळी एकत्र आली आहेत आणि त्यांनी ज्ञान, विज्ञान, आपलं ग्रंथ सामर्थ्य, त्याच्यानंतर आपण आता AI वापरतो आहे, शिवाय त्याच्यानंतर आपण काही प्रोजेक्टर मॅपिंग करतो आहे, ॲनिमेशन्स आहेत, विविध स्कल्पचर्स आहेत, चित्र आहेत। कुठलंही असं माध्यम नाही जे तुम्हाला भागवत सृष्टीमध्ये बघायला मिळणार नाही। आणि जितकं पुरातन आहे तितकंच सनातन देखील, अशा दोघांचाही मेळ मिळून अशी एक विलक्षण सृष्टी आपल्याकडे। मला असं वाटतंय की आपल्या संस्कृतीचा, आपल्या ग्रंथ संपदेचा हा उत्सव आहे की त्या प्रवासात तुम्ही येता। आणि मी जास्त नाही सांगणार, मला एवढंच सांगायचं की आपण SL वर्ल्डला जातो किंवा आपण डे टूर्स करतो किंवा आपण विविध तीर्थक्षेत्रांना आपण भेट देतो, पण त्याच्यातला जो मेन भाव आहे तो आपल्यापर्यंत खरंच पोहोचलेला असतो का? तर तो भाव टुरिझमच्या माध्यमातून, की मला काहीतरी चेंज हवाय म्हणून आपण टुरिझमच्या माध्यमातून अध्यात्म, धर्म, शिवाय तुमच्या भावभावना, तुम्हाला स्वतःला स्वत्वाशी जोडणं, अशा अनेक गोष्टी या स्पिरिच्युअल टुरिझम मधनं मला ह्या लोकांच्या मेहनतीतनं दिसत आहेत आणि प्रचंड विशाल असं एक आपल्यासाठी। आणि मला कौतुक, आज रात्री माझा दुसरा दिवस आहे इथे आणि मला काल रात्री झोपताना लक्षात आलं, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना ही सिटी ती सिटी, सिटी नाही आहे, ही सृष्टी आहे, हे जग आहे अख्खं संबंध घडवलेलं आणि आपल्या आजूबाजूलाच हे इतकं विलक्षण, अद्भुत, विपुल सामर्थ्य आहे ज्याची आपल्याला जाणीव नाही। त्याच्यासाठी प्रचंड धडपड्या अनेक व्यक्ती आणि त्यांचे सूत्रधार परमपूज्य संजय गोडबोले गुरुजी आहेत आणि त्यांचा काय सांगू, त्यांच्या सानिध्यात 2 दिवस मी घालवले तर मला अनेक गोष्टी कळल्या। मी आज असं बोलतेय तुमच्यासमोर, असा वाईट वेगळ्या पद्धतीचा पहिल्यांदा देते, तर शुभेच्छा मी काय देणार, या भागवत सृष्टीचा मी भाग आहे आणि त्याच्यामुळे जितकं एकत्र येऊन हे उभं करता येईल आपल्या पुढच्या, आपल्यासाठी, आपल्याला स्वतःला समृद्ध करायला, आपल्या पुढच्या पिढीला समृद्ध करायला आणि टुरिझमच्या माध्यमातून, टुरिझम तर आम्ही देणार तुम्हाला, पण भावासहित टुरिझम देणार। तर अशी ही विलक्षण भागवत सृष्टी आहे। माझ्या खूप शुभेच्छा, मी भाग आहे याचा, त्याच्यामुळे माझ्या शुभेच्छा आहेत, मी त्याचा भाग आहे। तुम्हाला जसं या सृष्टीशी येऊन जोडता येईल किंवा जे काय, आणि असं काहीच नाही की जे तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही, कारण आपल्याच सगळ्यात आपल्यातल्याच गोष्टी आपणच द्यायच्या आहेत। आपण समाजाचं देणं लागतो ते आपणच, आपल्यातल्याच असलेल्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि नंतर आपण काय केलंय हे बघून आपणच समृद्ध व्हायचं। अशी एक फार सुंदर कमाल असं सृष्टी आहे ती, भव्य दिव्य। आणि हे फक्त कल्पनेतलं नाही, कारण ना आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की ह्याच्यानं काहीतरी केलं पाहिजे, ह्याच्यातनं काहीतरी चांगलं आहे, ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, त्याचं मूर्त स्वरूप जवळजवळ 50-60-70% मूर्त स्वरूप आम्ही बघतोय आता। मी तर फार आत्ता म्हणजे अगदी एवढासा ठिपका असेल त्याच्यातला, पण ते बघतानाच असं दड टाकणार आहे, ते अद्भुत आहे आणि भगवंत आहे सगळीकडे आजूबाजूला, चाल आणि असं व्यापून टाकणारं नसतं। शुभेच्छा नाही म्हणणार, तर संपवू मला कळत नाही, तर रामकृष्ण हरी।